हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. छान अशी क्रिस्पी सुरमई फ्राय आज आपण बनवणार आहोत. इथे 6 ते 7 आपण लसूणच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत, थोडीशी कोथिंबीर घ्यायची, अर्धा इंचापेक्षा थोडं जास्त अद्रक घ्यायचं आहे, 1 हिरवी मिरची आणि जाडसर हे चांगलं वाटून घ्यायचं आहे बिना पाण्याचं. त्यानंतर सुरमई जी आहे ती स्वच्छ धुवून ठेवायची आहे. तयार केले जे आपलं हिरवं वाटण आहे ते आपण मीठ आणि हिरवं वाटण, 1 चमच लाल तिखट आणि थोडीशी हळद टाकून छानपैकी त्याला आपण मिक्स करून घ्यायचं आहे. 5 ते 10 मिनटं असंच त्याला ठेवून द्यायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर बारीक रवा, त्यात थोडंसं मीठ, हळद आणि अर्धा चमच मिरची पावडर टाकून छानपैकी आपण मिक्स करायचं आहे. कोटिंग करून घ्यायची आपलं फिशची आणि त्यानंतर तवा ठेवून घ्यायचा आहे. तव्यात थोडंसं शॅलो फ्राय एवढं तेल टाकून घ्यायचं आहे. तेल कोमट झाल्यानंतर इथे फिश आपण छानपैकी तळून घ्यायचे. लो टू मिडियम फ्लेमवर तळून घ्यायचे आहे. बघा, एका साईडने असं छानपैकी क्रिस्पी झाल्यानंतर दुसऱ्या साईडने आपल्याला असं त्याला फ्लिप करून द्यायचं आहे. अशी सुंदर अशी आपली क्रिस्पी सुरमई फ्राय रेडी आहे. नक्की ट्राय करा, अगदी छान अशी चविष्ट लागते. थँक्यू.